एका गरीब वस्तीत महागडी अशी गाडी उभी होती. हे पाहून तिथेच फिरत असणाऱ्या एका चोराच्या मनात लोभ निर्माण झाला. त्यासाठी त्याने गाडीच्या जवळ जाऊन अलगद असा त्याचा हँडल ओपन केला. ती गाडी ओपनच होती. त्याने गाडीमध्ये एंट्री घेतली, पण हाच त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरला. ती गाडी आतून लॉक झाली. त्याच्यानंतरनं त्या गाडीत त्याने महागड्या अशा वस्तू शोधायला चालू केल्या. ती शोधत असताना त्याला एक गोष्ट लक्षात आली की ही गाडी पूर्णपणे आता लॉक झालेली आहे. ती लॉक झालेली असताना त्याची बाहेर जाण्यासाठी धडपड चालू झाली. ते धडपड करत असताना त्याला एक जाणवले की आतील कोणताही आवाज बाहेर जात नव्हता. त्याच्यानंतर अचानकच आतमध्ये त्याने गाडीच्या काचांवरती लाथ मारून काच फोडण्याचा प्रयत्न केला. बटन दाबून डोर ओपन करायचा प्रयत्न केला, पण ते सर्व असफल ठरले. अचानक तिथे गाडीचा फोन वाजू लागला. फोन वाजल्यानंतर त्यांनी बॅक साईडला जाऊन एक रॉड घातला आणि त्याने काचेवरती जोरजोरात मारू लागला. तरीसुद्धा त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यात एक त्याच्या गाडीचा जो ओनर होता तो कॅमेराद्वारे सर्व बघत होता. त्याच्या हाताला दुखापत झाली. दुखापत झाल्यानंतरनं त्याने पुन्हा दरवाजातून बाहेर जायचा प्रयत्न केला, पण बघत होता की आतून पूर्ण गाडी मेटलची आहे. अचानक परत एकदा फोनची रिंग वाजली. त्याने स्वतःच्या मोबाईलला बाहेरून फोन करायचा प्रयत्न केला, पण ते सिग्नल नसल्यामुळे तो काय कॉल करू शकला नाही. त्याच्यानंतर अचानक त्याने त्या ओनरचा फोन उचलला आणि त्या ओनरने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला की मी गाडीचा ओनर आहे आणि ही गाडी पूर्णपणे लॉक झालेली आहे. त्याच्यानंतरनं त्याने त्याला सांगितलं की मी तुला अशीच शिक्षा देणार. त्यासाठी त्याने गाडीमध्ये असलेल्या करंट देऊन त्याला त्याची शिक्षा दिली. त्याच्यानंतरनं त्याने स्वतःच्या असलेल्या बंदुकीने काचेवर मारायचा प्रयत्न केला, पण ती मेटलवरती गोळी रिव्हर्स फिरून त्याच्या पायाला. त्याच्यानंतर तो जीवांच्या आकंताने ओरडत होता, पण बाहेर आवाज जात नव्हता. अशा तऱ्हेने तो गाडीमध्ये पूर्णपणे अडकला होता. त्याच्यानंतर ओनरचा पुन्हा फोन आला. त्याच्या गाडीच्या बाहेर एक मुलगी आरचेतून बघत होती, पण ती आतमध्ये ट्रान्सपरंट नसल्यामुळे त्याला काहीच दिसले नाही. त्याच्यानंतरनं तो उठून बघतोय तर त्याला कोणीतरी मलमपट्टी केलेली होती. त्याच्यानंतर बिस्किटचा कागद आतमध्ये पडला होता. तो खाऊन त्याने आपली भूक शमवली. त्याच्यानंतरनं जोरदार पाऊस चालू झाला आणि अचानक परत कार ओनरचा फोन आला. त्याला कळालं की त्याने त्याला सॉरी बोलून मला माफ कर असं सांगितलं. पण त्याच्यानंतरनं त्याने त्याला सांगितले की मला तुझे डिटेल्स दे. जर गुन्हा तू पहिल्यांदा केला असशील तर मी तुला सोडून देईन, नाहीतर तुला शिक्षा ही होणार. त्याच्यानंतरनं पुन्हा जोश येऊन त्याने त्या गाडीला जोरजोरात मारून गाडीतून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला, पण त्याला कळालं की आता ह्याच्या गाडीतून बाहेर निघणं पॉसिबल नाही. त्याच्यानंतरनं त्याने ओनरला भरपूरशी रिक्वेस्ट करून सॉरी बोलायचा प्रयत्न केला, पण त्याला काही नंतर शिक्षा म्हणून त्याने गाडीचे टेम्परेचर वाढवले. यांच्यामुळे त्याला गरमी असं झाला. बाहेर भरपूर असं